नवीन मोंढ्यात गोदाम फोडून सोयाबीन चोरी करणाऱ्या टोळीला चंदनजीरा पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 2,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 21 क्विंटल 50 किलो सोयाबीनसह चोरीसाठी वापरलेली रिक्षा ताब्यात. जालना शहरातील नवीन मोंढा परिसरातील भक्ती एक्सपोर्टेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामाचे कुलूप फोडून सोयाबीन चोरी करणाऱ्या टोळीला चंदनजीरा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल 1,14,000 रुपये किमतीचे 21 क्विंटल 50 किलो सोयाबीन तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली 90,000 रुपये किमतीची रिक्षा असा एकूण 2,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दिनांक 23 जुलै रोजी रात्री नवीन मोंढ्यातील भक्ती एक्सपोर्टेशन कंपनीच्या गोदामातून सोयाबीन चोरी झाल्याची तक्रार मॅनेजर यांनी चंदनजीरा पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तपास पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर चंदनजीरा पोलिसांच्या पथकानं तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे शेख अब्दुल शेख हरून राहणार हिंदनगर नवीन मोंढा जालना, वैभव भास्कर लांडगे राहणार कन्हैयानगर जालना आणि किशोर किसन फुलवाडे राहणार कन्हैयानगर जालना या तिघांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करून 4 दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे. चौकशीत आरोपींनी चोरी केलेले सोयाबीन नवीन मोंढा परिसरातील व्यापाऱ्यांना विकल्याचं सांगितले. त्यानुसार अशरफ खान, इस्माईल खान राहणार खांडसरी जालना आणि गजानन बंडेराव सोनवणे राहणार वडीवाडी तालुका जिल्हा जालना यांच्याकडून सोयाबीन जप्त करण्यात आले. या प्रकरणातील आरोपींकडून एकूण 21 क्विंटल 50 किलो सोयाबीन आणि चोरीसाठी वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. अटक आरोपींकडून नवीन मोंढा परिसरातील धान्य चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संदीप उगले करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनजीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार व त्यांच्या पथकानं केली आहे.